पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्याने कोल्हापूरकर पुन्हा एकदा धास्तावले आहेत. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट 1 इंचावर गेली आहे. त्यामुळे आता जितकी पाण्याची पातळी वाढत जाईल तितकं पाणी कोल्हापूर शहराच्या आणि महामार्गावर सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. पूरग्रस्त भागातून स्थलांतर सुरू करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्व नद्यांची पूरसदृश स्थिती असल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू आहे. कोल्हापूरकरांच्या 2019 आणि 2021 मधील आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीकडे गेल्याने पुणे बेंगळूर महामार्गावर पाणी येणार का अशी भीती निर्माण झाली आहे. शिरोलीत पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या शिये कसबा बावडा मार्गावर पाणी आल्याने सद्यस्थितीत वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीपात्रातील अतिक्रमणामुळे यावर्षी तब्बल 5 फूट पाणी लवकर आलं आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदी 43 फूट 1 इंचावर असून साधारण 47 फुटांवर गेल्यास राष्ट्रीय महामार्गावर पाणी येऊन महामार्ग बंद होऊ शकतो.